हाय अजय मोरे देखील आपण पाहतोय, विजय मोरेना देखील आपण पाहतोय, जगदीश साळुंके, राकेश काळे, हा 40+ मध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा एक वेळ राहिले मित्रांनो. एक काळ होता क्रिकेटच्या जगतावर, ते देखील आपल्या पारंपरिक संघामधून खेळत असताना त्यांनी देखील याच क्रीडांगणावर बरेच काही इतिहास घडवलेत. क्रिकेटच्या खेळामध्ये वयाला महत्त्व नसतं, तुमचा फिटनेस, क्रिकेटचा खेळाचा अनुभव, तुमची चिकाटी, या साऱ्या गोष्टीचा आणि तुमचा असलेला सराव, आणि तेच आता पाहायला मिळेल का? सागर पाटीलने आपल्या हातामध्ये चेंडू घेतला, ज्यांनी संघनायकाची भूमिका घेतली. स्ट्राईकवर असेल सचिन, नॉन स्ट्राईकला असेल मंगेश. 5 षटकांचा सामना असेल. दोन पॉवर प्लेचे षटके असतील, त्यातलं पहिलं पॉवर प्लेचे षटक हाताळतोय सागर पाटील. एक काळ राहिला आहे पवन, आपण नाही म्हटलं तर प्रवीण चौगुले यांना पाहतोय. यंग बॉईज संघापासून क्रिकेटची खेळाची सुरुवात. यंग बॉईज संघ मित्रांनो, ज्या वेळेला आम्हाला क्रिकेट कळत होतं, आम्ही क्रिकेट खेळत होतो, त्यावेळेला देखील त्यांचा बराचसा दबदबा राहिला. अविनाश कदम, शैलेश बापरटेकर, सागर पाटील, चंद्रकांत सुतार, विक्रांत संघाची धुरा अभिजित राणे यांना देखील आपण पाहिलं असेल. त्यांच्याकडे देखील विक्रांत संघाची त्यावेळेला धुरा होती. विजय मोरे, अजय मोरे, सीताराम शिंदे. विक्रांत संघापासूनच त्यांची क्रिकेटची सुरुवात राहिली. संत रविदास संघामधून खेळणारा राकेश असेल, जगदीश साळुंके असेल, फिरकीचा जादूगर. गोलंदाज तयार, सागर पाटील गोलंदाजी मार्कवर. युवा खेळाडू सचिन फिरून मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील. पहिल्या चेंडूचा समाचार, 1 बाउंस चौकार. पहिल्या चेंडूचा समाचार घेत असताना 4 धावा धाफलकावा लागल्यात. चेंडू परंतु शैलेश बापरटेकर चेंडूच्या दिशेने, समालोचन कक्षाच्या दिशेने मारलेला चौकार. षटकार आहे. यस, पहिल्या षटकामध्ये नाही म्हटलं तर तिसऱ्या चेंडू पर्यंत 14 धावा धाफलकावर आल्यात. काहीशी खराब गोलंदाजी ठरते आहे सागर पाटील याची. फॉर्टी प्लसचा संघ नाही म्हटलं तर क्रिकेट हा खेळ फक्त निमित्त असतं, परंतु शारीरिक मेंटेनन्स ठेवण्यासाठी हा संघ आपण पाहतो. तालुका स्तरावर बरीचशी मंडळी खेळत असते. मागील वर्षी देखील एका स्पर्धेदरम्यान कर्जत परिसरातला संघ आला होता. अतिशय चांगला चेंडू, मी धाव चेंडूची सांगता होते. बराच मोठा अनुभव आहे सागर पाटील यांच्याकडे. ही सारीच मंडळी अनुभवी आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. या क्रीडांगणावर क्षेत्ररक्षणासाठी उभी असलेली सारी मंडळी यांचा अनुभव दांडगा आहे. हळुवारपणे चेंडू फेकला, एकाच धावे समाधान. 15 धावा धावफलकावा लागतायत. हा मगाशी यांना सांगितलं, विक्रांत संघापासून प्रवास करणारा विजय असेल, अजय असेल, अभिजित आहे, चंद्रकांत सुतार आहेत, सीताराम शिंदे देखील आहेत आणि सागर पाटील सुद्धा. या विक्रांत संघापासूनच त्यांनी अगदी नाही म्हटलं तर क्रिकेटचा प्रवास सुरू झाला
आणि ती मात्र आज आपण पाहतोय 40 प्लसच्या संघामध्ये खेळण्यासाठी दाखल आहेत. ते चांगला चेंडू होता, अलाउन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. शैलेश बापरडेकर आहे तिथे. एकाच धावे समाधान, षटक घोषित झाले. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 16 धावा. 16 धावा धावफलकावर आहेत. नाही म्हटलं तर लक्ष्मणांना प्रवीण चौगुले याची दुवादार फलंदाजी, शैलेश बापरडेकर याची दुवादार फलंदाजी, हे सारं काही त्या वयामध्ये पाहायला मिळाले. यंग बॉईज संघापासूनचा प्रवास आयकॉनच्या धर्तीवर खेळत असताना केसेसच्या माध्यमातली ती स्पर्धा. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 15. 16 धावा. 16 धावा. गोलंदाजी मार्ग येतो सीताराम शिंदे. चेंडू हवे ते आणि विकेट. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज झाला विवेक. त्याच दरम्यान आपण पाहतो आमचे साथी समालोचक मंगेश चिमोरे इथे उपस्थित होत आहेत. थोडे उशिरा आल्यात पण त्यांचं देखील असेल हार्दिक स्वागत. त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेदरम्यान आज उद्या परवा काही कविता ऐकायला मिळाल्या तर बरं होईल. तशा कविता मंगेश सुद्धा गातो, मी सुद्धा करतो. पण तुम्ही कविता करणार आहे व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी, खास असणार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत असताना 14 तारखेला या कवितेच्या ओळीमधलं तर काही घटना घडणार नाही ना, याचा इशारा ती कविता सांगेल. आणि त्यासाठी आज कविता एखाद्याच मंगेशजी बोलतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. असे चांगला चेंडू सीताराम शिंदे सांगतोय याच क्रीडांगणावर अशा प्रकारची गोलंदाजी मी या तारुण्यात केलेली आहे. वयाची 40 जरी झाली असली तो टप्पा तोच आहे. चौकार येतोय. गोलंदाज तयार. सीताराम शिंदे गोलंदाजी मार्कवर आहेत. अभिजित राणेची गोलंदाजी विक्रांत संघाला बऱ्याच वेळा विजयाच्या दिशेने घेऊन गेले. हे चांगला चेंडू हवारपणे चेंडू फेकला होता. क्षेत्राच्या आवाक्या बाहेरचा चेंडू. षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 26 धावा. 26 धावा धावफलकावर आहे. मंगेश सरामचे इथे उपस्थित झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि या 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर लागल्या 28 धावा. उलटा चेंडू होता. या 4 धावांनी 32 धावा धावफलकावर.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक भरपूर दूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकच धाव मिळाले. षटक घोषित झाले. 30 धावा धावफलकावर आहे. 33 धावा. हा काहीशी मागणी गोलंदाजी ठरली. सीताराम शिंदेची 6 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्या. आता गोलंदाजी कोण करणार? जगदीश साळुंके एक अनुभवी गोलंदाज आहे. फिरकीचा जादूगार देखील त्यांना म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण पाहतोय शैलेश वापर्डेकर एक चांगली गोलंदाजी करतात. आणि निश्चितच संघनायकाने विचार करूनच जगदीश साळुंकेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. या युवा गोलंदाजांना जगदीश साळुंकेची गोलंदाजी खेळत असताना बरेचसे परिश्रम घ्यावे लागतील. कारण फिरकीचा जादूगार म्हणून त्यावेळेला त्यांना म्हटलं जायचं. तशाच प्रकारची गोलंदाजी या वयामध्ये देखील जगदीश साळुंके करणार का? हा आपण पाहतोय की बरेच सपकाळला त्यांच्या पारंपरिक जागेवरच इकडून तिकडे जावं लागतंय. यष्ट्यांच्या मागे, कधी समोर, कधी स्क्वेअर लागला. आता आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने ते उभे आहेत. जगदीश साळुंके गोलंदाजी मार्गवर तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. तेहतीस धावा धावफलकावर आहे. आणि गडी तंबूच्या आश्रयाला चेंडू हवेत. मी सुरुवातीला सांगितलं फिरकीचा जादूगर जगदीश साळुंके गोलंदाजी मार्गवर आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 36 धावा धावफलकावर. स्ट्राइकवर आहे सचिन. गोलंदाजी मार्गवर आहे जगदीश. बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक आहे चंद्रकांत सुतार. एकाच धावे समाधान. फेकी चुकते. अडतीस धावा धावफलकावर. आणि बाद. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. पण पंचांनी मात्र आनंद व्यक्त केला. वैयक्तिक 20 धावांना बाद झालाय. एक सफलता निश्चित मिळाले जगदीश साळुंकेंना. 38 धावा धावफलकावर आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 40+ संघ या तरुण युवा खेळाडूच्या समोर आपली कामगिरी करतोय. नवीन फलंदाज गेलाय. नवीन फलंदाज गेलाय राजा.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज मारण्याचा प्रयत्न. चाळीस धावा फलकावर. गोलंदाज जगदीश साळुंके आणि फॉलो थ्रो मध्ये स्वतःच झेल पकडलाय. 2 सफलता निश्चित मिळाल्या जगदीशला आणि षटक मला वाटतं घोषित झालंय. अवघ्या 7 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळाल्या, 2 विकेट देखील मिळाल्या. 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 40 धावा. नवीन फलंदाज जातोय मनोज. हा तसं पाहायला गेलं तर गुणलेखक सर 3 खेळाडू मात्र अजून असायला हवे होते 40+ मध्ये. सचिन पाटील, उमेश लोखंडे, जितू पार्टे, परंतु त्यांनी आपला पारंपरिक संघ त्यामध्ये खेळतात. त्यांनी विजय संपादन केलाय. मलाट्याच्या विक्रांत संघाला पहिल्या फेरीमध्ये त्यांनी तंबूचा आसरा दाखवलाय आणि त्यामुळे मागच्या सामन्यामध्ये पण स्पर्धेमध्ये त्यांनी मंडप बॉयज संघाला हरवलं होतं. त्यामुळे यावर्षी आम्ही जिंकलो किंवा हरलो तो विषय नाही, पण तो एक मोठ्या संघाला मात्र आम्ही हरवण्याचा इतिहास घडवलाय. हे मात्र त्यांच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. तर गोलंदाजी मार्ग होतो 14 षटक हाताळण्यासाठी शैलेश बाबर्डेकर. त्याच्या समोर आव्हान असेल राजा. चांगला चेंडू, चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे. एका धावे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ही डोक्याची घंटा. वन शॉट. हा पंचांनी इशारा दिला शैलेशजी. आउट आहे. यस. सर एक धाव आहे ना. हा यस. नाही पंच हुशार आहेत. हा शैलेश बाबर्डेकर 40+ संघामध्ये कर्जत परिसरामध्ये ते सतत खेळत असतात. त्यांनी बघितलं हा खेळाडू थोडासा बाहेर आहे आणि सरळ एसटी चित केलं. परतावं लागलं मनोजला. नवीन फलंदाज गेला किरण. स्ट्राइक वर आहे राजा. गोलंदाजी मार्क वर शैलेश. यष्ट जावेद गोलंदाज बाद. गोलंदाजीची शैली पहा. शैलेश बाबर्डेकर सतत सरावामध्ये, या वयामध्ये पण फिटनेस आहे. आपल्या व्यवसायातून वेळ काढून क्रिकेटची आवड, क्रिकेटच्या खेळामध्ये सरावात असतात. 40+ कर्जत संघामध्ये अगदी नाही म्हटलं तर दीपक राणे, बाळा दनवी, तानाजी या सर्वांच्या संपर्कात असताना ज्याही वेळेला 40+ मॅच असते त्यावेळेला आपण शैलेश बाबर्डेकरांना सतत पाहत असतो. आता विकेट घेतले.
मी सुरुवातीला सांगितले या साऱ्या मंडळींनी या क्रीडांगणावर या क्रीडा संकुलावर आपले इतिहास घडवले. वयाच्या दृष्टिकोनातून व्यवसायिकातून धावसंख्या धावफलकावर लागल्यात 41 धावा. परंतु त्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? कारण शैलेशने तो प्रयत्न तर सुरुवात केली निश्चितच म्हणावी लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता. अभिजित चेंडूच्या दिशेने चेंडू फेकतोय. 42 धावा. बघा अभिजित राणे मी सुरुवातीला सांगितलं विक्रांत संघाचा हा खेळाडू अगदी एस्टेच्यावर. कमी पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करणारा विक्रांत संघाचा खेळाडू कोण असेल तर तो अभिजित राणे. चांगला चेंडू परा विकेट. स्वतःच्या गोलंदाजीवर फॉलो थ्रो मध्ये हा दुसरा झेल घेतलाय त्यांनी. मी सुरुवातीला सांगितले या क्रीडांगणावर बरेच पावसाळे आणि उन्हाळे अनुभवले त्यांनी. परतावा लागेल. विकेट जाते. नवीन फलंदाज जातोय गणेश. 42 धावा धावफलकावर आहेत. सततच्या सरावामध्ये आहेत शैलेश बापर्डेकर. पंच मात्र अनोख्या स्टाईलनी सांगतायत ही विकेट आहे. हा मागच्या स्पर्धेमध्ये या पंचांना मी म्हटलं होतं की साजिद राजापूरकर सारखे आपले निर्णय देत असतात. गोलंदाज तयार. चांगला चेंडू सागर पाटील चेंडूच्या दिशेने एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. सीताराम शिंदे चेंडूच्या दिशेने स्ट्राइक केला. नेमकं होणार काय? वन शॉट. पंच तुम्हाला कुठल्याही प्रकारची संधी देणार नाही. 43 धावा धावफलकावर. वन शॉट. बारीक लक्ष आहे. स्ट्राइक वर आता गणेश. चांगली गोलंदाजी केली. 3 सफलता मिळाल्या शैलेशला. हळवारपणे चेंडू फेकला. षटक घोषित झालंय. 43 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ झालाय. आणि षटकात हा 6 चेंडू फेकले. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट महत्वपूर्ण विकेट मिळाल्या. अजूनही माझा जमाना आहे गोलंदाजीचा असंच काहीस सांगून गेला शैलेश आपल्या गोलंदाजीवर. अप्रतिमाचा झेल देखील त्यांनी घेतला स्वतःच्याच गोलंदाजीवर. अभिजित राणे शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. अभिजित राणे विक्रांत संघासाठी केलेली गोलंदाजी पुन्हा एकदा अभिजित राणेची पडणार का? कारण याच विक्रांत संघातून खेळत असताना अभिजित राणेच्या गोलंदाजीच्या जोरावर त्या काळामध्ये विक्रांत संघ सहजरित्या विजय संपादन करून गेला. त्याची पुनरावृत्ती होणार का? स्ट्राइक वर आहे किशोर. पंचवीस आहेत. व्हाईट बॉल. 44 धावा धावफलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अभिजित राणे गोलंदाजी मार्कवर आहे. अतिशय चांगला चेंडू. दीप ब्लॉक होल मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. अभिजित राणे सांगतोय की तीच गोलंदाजीची शैली आहे. तोच तशा प्रकारचीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मी निश्चित करेल.
असे चांगला चेंडू टप्पा पडला तर चेंडू थोडस वळण घेतलं. जगदीश साळुंके चेंडूच्या दिशेने येत आहेत. क्षेत्ररक्षण खराब होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पंचांचा निर्णय अंतिम. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच यस शॉट यस. चला फास्ट घ्या. ऑन करा पंच. 46 धावा फलकावर. शेवटचं षटक आहे. अभिजित राणे गोलंदाजी मार्कवर आहे. अच्छे चांगला चेंडू. जगदीश साळुंके चेंडूच्या दिशेने आणि आजेल स्वतःच आनंद व्यक्त करतायत. या वयात देखील माझ्या हाताला फॅबिकॉल आहे. 40+ संघाला माहिती आहे विजयाच्या दिशेने जाऊ किंवा नाही जाऊ, परंतु या खेळाचा आनंद मात्र या क्रीडांगणावर आपल्या घरच्या मैदानावर घेऊ आणि तोच आनंद मात्र प्रत्येक खेळाडू घेतोय. नवीन फलंदाज जातोय नरेश. एक सफलता मिळाली अभिजितला. अप्रतिम झेल घेतला. गोलंदाज तयार. काय थ्रो आहे. लेग बाय. 47 धावा धाव फलकावर. चांगला चेंडू. यष्टीरक्षक आहे. फेकी चुकते. एकोणपन्नास धावा धाव फलकावर आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. एकच धाव मिळाले आणि आउट देखील झालाय. धावसंख्या धावफलकावर लागल्या 50 धावा. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी धावा कराव्या लागतील 51. जशी होईल सामन्याला सुरुवात. सामन्याच्या उत्तरार्धाला ऐकूया मंगेशजी मोरे, माथेरान टेनिस क्रिकेट मधले समालोचक मंगेशजी मोरे यांना. आणि यानंतर होणारा सामना विक्रांत विरुद्ध पंचशिला. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. विक्रांत संघासाठी हा सामना फार महत्वाचा असणार आहे. सामना असेल विक्रांत विपक्ष पंचशिला संघ. पहिलं सत्र संपलं. दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया कोण खाईल भाव, कसा असेल दुसरा डाव. ऐकूया मंगेशजी मोरे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी डॉक्टर म्हणून माथेरान मधलं नाव आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणलं ते आकाश कैलास सोनवणे इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत.
हल धन्यवाद सर. पहिली मॅच तुम्ही पाहिली, त्याच्यानंतर आजच्या दिवसातला दुसरा सामना तुम्ही पाहत आहे. खरं मॅचला सुरुवात आजचा पहिला दिवस आहे. विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मध्ये. परंतु आपण जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर जर पहिलं आपल्याला देव कळत असेल तर तो गणपती बाप्पा आहे. पहिल्यांदा या मॅचला सुरुवात होण्याच्या आधी आपण गणरायाला नतमस्तक होऊया, मग मॅचच्या दिशेने वळूया. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मय देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला आपण चरणी प्रार्थना केले आणि जाऊया मॅचच्या दिशेने, कारण मॅच एक चांगली मॅच आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. करायच्या टोटल मला वाटतं 51 धावा 30 चेंडू मध्ये. म्हटलं जातं ना, आई बापाची छत्रछाया नसताना बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्रपती होऊ शकतात ना, स्वतःच्या बहिणीचे दागिने घाणवट ठेवून डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे पंतप्रधान होऊ शकतात ना, रोजगार हमीवरती काम करणारे आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री पदी निर्माण झालेत. तर आणि तब्बल 27 वर्ष तुरुंगवास भोगून निल्सन मंडेला जर आपल्याला शांतीचं प्रतीकेचं आव्हान करत असेल, तर मात्र ह्या 30 चेंडू मध्ये 51 धावा का नाही होणार, हा जो प्रश्न आपल्याला पडलाय. जेव्हा ह्या 30 चेंडू होतील आणि तो 30 चेंडू पडल्यानंतर हा प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला नक्कीच भेटेल. कारण विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मध्ये आपण पदार्पण केलेत आणि सर्व विक्रांत संघाचे पाठीराख्यांचे मनापासून धन्यवाद देतो की चांगली टुर्नामेंट तुमच्या माध्यमातून तुम्ही या मैदानामध्ये पाहताय. आणि खरं कौतुक करेल विक्रांत संघाचं. सलग मला वाटतं 5वं वर्ष असेल शैलेश सर. यस, 5वं पर्व मध्ये आपण मात्र पदार्पण झालोय. आणि तुम्ही पाहता मॅच ची पंचांच्या भूमिकेत पाहताय जीत रुजारियो आणि स्क्वेअर लेग बॅट्समन पाठवायचे. स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत पाहताय भावेश झोरे आणि स्कोरच्या भूमिकेत तुम्ही पाहताय अधिक एक चांगला समालोक स्कोरर. आणि त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in ची सर्व टीम इथे मात्र उपस्थित आहे. त्यांचा देखील मोस्ट वेलकम असेल मात्रांमध्ये सर, सर्व टीमचं तुमचा. जाऊया मॅचच्या दिवशीने. नेक्स्ट मॅच असेल विक्रांत विरुद्ध पंचशीला. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मॅच चालू आहे 40+ माथेरान आणि त्याच्या सोबत समोर आहे जय मल्हार. 40+ माथेरान विरुद्ध जय मल्हार या दोन संघामध्ये मॅच मात्र तुम्हाला बघायला भेटते. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय सचिन. समोर डावखुरा फलंदाज असेल ज्याच्या बॅटीतून अनेक वेळा तुम्ही मोठे फटके बघितलेत, तो अभिजित राणे मात्र स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय प्रवीण चौगुले. यस, टॉस. नेक्स्ट मॅच विक्रांत विरुद्ध पंचशीला. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. विक्रांत संघाचा कर्णधार इथे आलाय. पंचशीला कर्णधार प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचे. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर. गोलंदाजीच्या मार्गावरती पहिलं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केला गेलाय जय मल्हारचा भरोशाचा सर्वात गोलंदाज सज्ज आहे. समोर डावखुरा फलंदाज 40+ माथेरान अभिजित राणे. नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहताय प्रवीण चौगुले. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला बघायला भेटतंय. एक धाव मात्र इथे येते. एक धावेने धावसंख्या मात्र संघाचा श्री गणेशा देखील केला जातो आणि वैयक्तिक खातं खोलण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अभिजित राणे. एक चांगली फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला 40+ मात्रांमधून ओळखला जाणारा अभिजित मात्र हे आपलं खातं खोललंय. आता स्ट्राईकला आलाय प्रवीणजी चौगुले. अतिशय चांगला कव्हर मध्ये चांगले फटके अनेक वेळा आपण याच्या माध्यमातून पाहिले. गोलंदाज सज्ज सचिन.
यावेळेस चांगला फटका मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. हिट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, थोडी मिसफिल्डिंग मात्र इथे झाल्या गेली आणि थोडं खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. थोडं कुठं तरी खराब क्षेत्ररक्षण 3 खेळाडूंमध्ये आपल्याला बघायला भेटलं. गोलंदाज थोडासा डायरेक्ट 3 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. यस सर, 3 धावीने धावसंख्या मात्र पुढे सरकते 4 वरती. बघा थोडं खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला कुठेतरी महागडं पडू शकतं. परंतु पहिली मॅच झाली विक्रांत वरद SP11. तर मित्रांनो सचिन दादा म्हणजे सचिन पाटील हे कर्णधार आहे SP11 संघाचं. तर त्यांचं एक स्वप्न होतं की सर्व टुर्नामेंट हरलो तरी चालेल, मला फक्त 2 संघांना हरवायचंय. एक तर मांड्या बॉईज होती, त्यांना पहिल्याच आजी 11 क्रिकेट चषकामध्ये त्यांनी पराभव केला आणि लगेच दुसऱ्याच मॅच मध्ये विक्रांत क्रिकेट म्हणजे 2 बलाढ्य संघांना पराभव केला आणि त्यांचं स्वप्न मात्र त्यांच्या टीमने देखील पूर्ण केल्याबद्दल मी त्यांच्या टीमचं देखील मनापासून यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, ते चुकी होणार नाही. विकेटचं पतन होतंय. टॉस करण्यासाठी मी आतिश डेबे यांना आमंत्रित करतो, तर प्लीज आतिश डेबे टॉस करण्यासाठी या. चांगला चेंडू होता आणि एक चांगला फटका देखील होता, परंतु मिस टायमिंग फटका बघायला भेटला आणि क्षेत्ररक्षकाकडे कुठं चुकी घडली नाही, त्यांनी मात्र अप्रतिम झेल घेतला. इथे विकेटचं पतन झालं. पहिली विकेटचा हादरा मात्र इथे पडतोय. तो 40+ मात्र निळ्या संघाला. जय मल्हार शैलेश बापडेकर मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये जाताना दिसेल. एक चांगला फलंदाज ज्यांनी आपल्या गोलंदाजीवरती चांगलं काम केलं, ते तसंच काम आता मात्र इथे करणार का फलंदाजीवरती, ते मात्र बघावं लागेल. कारण संघ कुठेतरी अडचणीत असू शकतो, कारण तब्बल करायच्या 51 धावा. कारण एक मोठा धावांचा डोंगर इथे उभा केला गेलाय आणि त्या धावा जर पूर्ण करायच्या असतील तर मात्र शैलेशला देखील माहिती आहे की त्याची बॅट चालली पाहिजे. यावेळेस मात्र एक चांगला स्क्वेअर लेगला फटका बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार. एक चांगला फटका नेत्रदीपक फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय. म्हणतो पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतले सीमा रेषेची भेट. येत आहेत या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या मात्र पोहोचते टोटल 8 या आकड्यापर्यंत. नेक्स्ट मॅच असेल 25 विरुद्ध विक्रांत. त्या टॉस झाला आणि त्या टॉस विजय झालाय तो मात्र विक्रांत संघ. पहिलं षटक चालू असताना स्कोरबोर्ड मात्र कुठेतरी धावता दिसतोय आपल्याला, कारण धावसंख्या टोटल पोहोचल्या गेले 8 वरती. एक चांगला फटका. यावेळेस पुढे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने पाहिलं सचिनने की फलंदाज कुठेतरी सफल होताना दिसतोय, त्याला मात्र अप्रतिम चेंडू टाकावा लागेल आणि खरं तसाच चेंडू मात्र टाकला गेला. निर्धाव चेंडू मात्र या षटकामधला मला वाटतं पहिला चेंडू निर्धाव आपल्याला बघायला भेटतोय. एक विकेट देखील इथे मात्र घेतले गेले. एक चांगली गोलंदाजी खरं सचिनने कमबॅक केलाय, कारण एक चौकार या षटकामध्ये आपल्याला बघायला भेटला आतापर्यंत. तशीच चांगली कामगिरी शैलेशच्या बॅटमधून देखील आपल्याला बघायला भेटते. म्हणजे बेस्ट विरुद्ध बेस्ट सामना आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. या पंचांचा निर्णय तो षटक घोषित. पहिलं षटक संपल्यानंतर तब्बल धावसंख्या पोहोचल्या गेली 8 वरती. इथे मात्र चांगला कमबॅक केलाय, कारण या षटकामध्ये आपल्याला 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव बघायला भेटले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्याच्यानंतर 3 धावा, त्याच्या तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथ्या चेंडूवरती एक चांगला शैलेशच्या बाळातून चौकार बघायला भेटला होता. त्याच्यानंतर 2 चेंडू मात्र निर्धाव बघायला भेटले. एक चांगला कमबॅक मात्र खरं या गोलंदाजाने केलाय आता. परंतु जे पॉवर प्लेचं षटक होतं, म्हणजे पॉवर प्लेचे 2 षटक असतात आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र सचिनने एक चांगली कामगिरी मात्र त्याच्या माध्यमातून केली आहे. खरं कौतुक करावं लागेल जय मल्हार संघाला या गोलंदाजाचं, कारण जे हाणामारीचं षटक असतं, कारण या सर्कलचं मात्र षटक आहे आणि त्या षटकामध्ये जर असं षटक टाकल्यानंतर एक संघाला आपल्या मोठी ताकद भेटते. ती ताकद मात्र कुठंतरी आपल्या गोलंदाज सचिनने मात्र कमबॅक करून आपल्याला दिली आहे संघासाठी. पहिलं षटक चालू असताना 8, अजून 24 चेंडू बाकी आहेत आणि 24 चेंडू मध्ये तब्बल धावा करायच्या 43. एक मोठी धावसंख्येचं डोंगर मात्र 40+ मात्रांन संघासमोर उभं केलं गेलंय जय मल्हार संघाने.
एक चांगली फटकेबाजी देखील आपण इथे पाहिली सचिनच्या बॅटीतून. 2 चौकार 1 षटकार देखील पहिल्या इनिंग मध्ये सचिनच्या बॅटीतून बघितले आणि आता गोलंदाजी देखील चांगली. गोलंदाजीच्या मार्गावर मंगेश एक चांगला गोलंदाज या संघाचा कर्णधार आहे, जय मल्हार संघाचा कर्णधार आहे आणि आज सगळी दारोमदार मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेऊन आपल्या गोलंदाजीसाठी आला. समोर आव्हान असेल प्रवीण चौगुले या फलंदाज एक अनुभवी खेळाडू आहे. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. पंचांचा इशारा येतो लेग बाईटचा. एक धाव मात्र येते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 3 वरती. एक चांगली गोलंदाजी मात्र इथे मंगेशला करावी लागेल. अरे शैलेश हा भन्नाट फॉर्म मध्ये असणारा एक खेळाडू आहे. 40+ मात्रेमधून खेळतो हा आणि खरोखर चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघू शकतो या मैदानामध्ये. यावेळेस रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क दिसत नाहीये. बघा अपील केली जाते. अपील फक्त तुम्ही 2च ठिकाणी करू शकता, एक तर क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि दुसरी म्हणजे कोर्टामध्ये. परंतु इथे पंच आमचे तेवढे चाणक्य पंच आहेत. जीत आणि स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेत पाहताय तुम्ही भावेश. हे 2 चांगले पंच मात्र या मैदानामध्ये तुम्ही पाहताय. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. यावेळेस सरळ बॅटने खेळायला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली जाते. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती 10. एक लॉंग ऑनच्या दिशेने घेतलेला चांगला फटका आहे. यावेळेस चांगला चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. पंचांकडे फिरतायत. वाईट घोषित केला. एक अव्वंतर धाव. अव्वंतर धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकल्या गेली 11 या आकड्यापर्यंत. यावेळेस सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू मात्र पडतोय. एक चांगली गोलंदाजी मंगेशच्या माध्यमातून तुम्ही मैदानामध्ये पाहता. कुठेतरी झगडून ठेवण्याचं काम केलं जातंय. यावेळेस पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. एक इथे चोरटी धाव घेतली जाते. यस पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित आणि 1+ म्हणजे 2 धावा मात्र इथे आल्यात. म्हणजे धावसंख्या टोटल पोहोचले गेले ती 13 या आकड्यापर्यंत. थोडीशी खराब गोलंदाजी मला मात्र बघायला भेटते या मैदानामध्ये. कुठेतरी दामून ठेवलेला 40+ मात्रा या संघाला. परंतु या अशा धावा दिल्यानंतर कुठेतरी ताकद दिली जाते की काय असं वाटतंय. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. या षटकातला सलग दुसरा वाईट मात्र बघायला भेटतो. या षटकामध्ये 3 वाईट टाकले गेले या गोलंदाजाकडनं. अतिशय मोठी गोलंदाजी मात्र आपल्याला बघायला भेटते. कारण आतापर्यंत 7 चेंडू पडले गेले, त्यातले 3 चेंडू वाईट फेकले गेले. यावेळेस मात्र चांगला फटका घेतलाय कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाणार पण तो चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय बंदूकच्या वेगाने. धन 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 करत येत आहेत या विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व मात्र 5व्या मधला चौकार. या 4 धावेने धावसंख्या पोहोचले गेले ते टोटल 18. 3 वाईट आणि +4 म्हणजे ह्या धावा कुठेतरी भागात पडू शकतात. आणि त्याच्यानंतर एक चोरटी धाव देखील घेतल्या गेली वाईटच्या रूपाचे. वाईट जॉब पडला तेव्हा म्हणजे ह्या 1-1 2-2 3-3 धावा देखील कुठेतरी महागड्या पडू शकतात त्या जय मल्हार संघाला. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेने घेतलेला फटका. 1 धाव मात्र भेटते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली घेते. 1 धावेने धावसंख्या पोहोचली जाते ती 19. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ संपला.
2 षटकाच्या नंतर धावसंख्या टोटल पोहोचल्या गेले ती तब्बल 19. जर सरासरी पाहिजे 10ची तर मात्र इथे सरासरी कुठेतरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो जे 40+ माथेरान संघ. परंतु तिसरं षटक कोण टाकणार कारण हा नक्की सचिन मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आला. प्रमुख गोलंदाज आहे. करायच्या जातात टोटल मला वाटतं 18 चेंडू मध्ये 32 धावा. तब्बल करायच्या 18 चेंडू मध्ये तब्बल 32 धावा. चांगली मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगणार. मॅच कुठेही नाही गेली कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. शैलेशची बॅट देखील चांगली बोलते. 2 चौकार त्याचे आतापर्यंत बॅटिंग मधून आपण पाहिलेत. अप्रतिम फलंदाजी शैलेशच्या माध्यमातून या मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं कौतुक करावं लागेल. यावेळेस खराब चेंडू आणि खराब चेंडू म्हणजे फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल करतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय निघून. विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मधला शैलेशच्या बॅटीतून अनोख्या स्टाईलने मारलेला चौकार. या 4 धावेने धावसंख्या टोटल पोहोचले जाते ती 23 वरती. एक चांगला फटका मात्र बघायला भेटला लॉंग लेगच्या दिशेने. खरं कौतुक करेल शैलेशचं. 46 एज असेल परंतु आज 18 ते 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल असा फटका त्याच्या बॅटीतून मात्र बघायला भेटतोय. एखाद्या प्लेयरची वेळ असते खराब परंतु त्या वेळेला बघून चालत नाही कारण एखादा दिवस त्याचा तरी असतो आणि आज दिवस मात्र शैलेशचा कुठेतरी आपल्याला दिसतोय या मैदानामध्ये. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका बघायला भेटतोय. आता मात्र पॉइंटच्या दिशेने घेतलेला फटका पॉइंटच्या डोक्यावरनं एकदा पूर्ण केली जाते. बघता 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने टोटल धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. बघा प्रत्येक चेंडू वरती समीकरण बदलणार. विक्रांत संघाचे जेवढे खेळाडू आहेत तर त्यांनी प्लीज आमच्याशी थोडा संपर्क साधा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. एक धाव पूर्ण केली जाते. 1 धावेवरती समाधान. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 26. करायच्या 15 चेंडू 25 धावा. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदली होणार. हे षटकामध्ये चांगल्या धावा मात्र इथे उभा केल्या गेल्यात. करायच्या टोटल 15 चेंडू मध्ये धावा करायच्या 25. एक चांगली मॅच. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. एक चांगला चेंडू मात्र इथे पडला गेला. खराब चेंडू होता. कोणत्याही दिशेला मात्र हा चेंडू फिरवता आला असता फलंदाजाला परंतु इथे निर्धाव चेंडू मात्र बघायला भेटतोय. गोलंदाज मात्र कुठेतरी खुश असतील कारण खराब चेंडू वरती कुठे मोठे फटके नाही आले. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढला पॉइंटच्या दिशेने. थोडीशी मिस फिल्डिंग होते. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 27 या आकड्यापर्यंत. तेरा चेंडूचा खेळ बाकी आणि धावा करायच्या त्या टोटल 24. यावेळेस मात्र कुठेतरी फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला. इथे मात्र 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का परंतु नाही करणार. शैलेशला माहिती आहे स्ट्राईक त्याच्याकडे गरजेची आहे. षटक घोषित झाला. 3 षटकांचा खेळ संपला. लेग बाईचा पंचांचा इशारा येतोय. 1 धाव मात्र येते. धावसंख्या पोहोचले गेले 28. करायच्यात 12 चेंडू मध्ये टोटल 23 धावा. एक चांगली मॅच प्रेक्षकांसाठी. खरं कौतुक करावं लागेल. दोन्ही संघाचा मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार दिसणार. कारण दोन्ही संघ 100% देण्याचं काम मात्र करतात या मैदानामध्ये. या माथेरान हे हिल स्टेशन आणि हिल स्टेशन असल्यामुळे थंडगार हवेचं ठिकाण म्हणून ओळखणार हे ठिकाण आहे. परंतु या मैदानामध्ये वातावरण एकदम गरमागरम मात्र तुम्हाला बघायला भेटतंय कारण मॅच झाले गरमागरम. दोन्ही संघ माघार घेत नाही. तुल्यबळ दोन्ही संघ मैदानामध्ये तुम्ही पाहताय. 40+ माथेरान विपक्ष जय मल्हार संघ. एक चांगली मॅच मात्र या मैदानामध्ये बघायला भेटते. खरं कौतुक करावं लागेल 40+
माथेरान या संघाचा देखील, कारण चांगला संघ बांधला गेलाय, एक मोठा संघ मात्र इथे मात्र बघायला भेटतोय, त्याच्या समोर देखील तेवढाच मोठा संघ उभा आहे. जय मल्हार संघ दोन्ही बरोबरीचे संघ आहेत. मॅच 100% लास्टच्या चेंडूपर्यंत जाणार आणि खरंखर जे प्रेक्षक पाहत आहेत घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून, tenniscricket.in च्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक पाहत आहेत त्यांचं देखील या मॅच साठी वेलकम असेल. मोस्ट वेलकम. विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व मात्र 5व्या मध्ये एक चांगली मॅच, खरंखर कौतुक करावं लागेल. +40 माथेरान विपक्ष जय मल्हार, दोन बलाढ्य संघामध्ये तुम्ही मॅच पाहताय. जे प्रमुख गोलंदाज होता जय मल्हार संघाचा, त्याचे षटक मात्र इथे संपल्या गेले. 2 षटक म्हणजे सचिनचे दोन्ही षटक मात्र इथे संपल्या गेले. त्या 2 षटकामध्ये तब्बल 17 धावा मात्र इथे केल्या गेल्या आणि टोटल 3 षटकाच्या नंतर धावसंख्या पोहोचल्या गेली ती 28. ज्या प्रमुख गोलंदाज होता त्या गोलंदाजावरती कुठेतरी आक्रमण चढवलं दिसतंय, परंतु आता गोलंदाजीच्या मार्गावरती कोणता गोलंदाज येणार, कारण सर्वात भरोशाचा गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी जय मल्हार संघाला आणावं लागेल. कारण शैली बापडेकर कुठेतरी फॉर्म मध्ये दिसतोय, कारण जी सरासरी 12 चेंडू 23 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुल टोल मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने घेतलेला फटका. चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय. विक्रांत क्रिकेट चषक 2026 पर्व 5व्या मधला शैलेशच्या बॅटतून, कारण शैलेशला बॉल मात्र फुटबॉल सारखे दिसतात आणि त्या फुटबॉल बॉल मात्र एकदम अप्रतिम त्याच्या बॅटतून फटके मात्र बघायला भेटतात. खरं का शैलेशचं देखील कौतुक करावं लागेल. शैलेश नेहमीच सांगतो की माझी एखादा वेळ माझ्यासाठी असेल खराब, परंतु ज्या वेळेस मला संधी भेटेल ना त्या संधीचं मी सोनं करेल आणि खरं खरं संधीचं सोनं मात्र इथे केलं जाते. धावसंख्या टोटल पोहोचल्या गेले स्कोर बोर्ड वरती ती 32 करायच्या 11 चेंडू 19 धावा. 11 चेंडू 19 धावा. यावेळेस मात्र स्लो डिलिव्हरी मात्र इथे टाकलं जाते. तर इथे काय घडतंय मैदानामध्ये बघा काय घडलंय. जो भन्नाट फॉर्म मध्ये होता, लय मध्ये होता, त्याची मात्र दाढी 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 गोल होत आहे. विकेटचं पतन जे मैदानामध्ये वादळ घुमत होतं त्या वादळाला मात्र बॅक टू पॅव्हेलियन पाठवलंय, कारण वैयक्तिक धावांवरती फलंदाजी केली त्यांनी ती. तेरा चेंडू मध्ये तब्बल धावा केल्या त्या 21 धावा. सीताराम शिंदे मात्र फलंदाजीसाठी त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे, अप्रतिम खेळाडू आहे. हा देखील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखणारा 40+ माथेरान या संघाकडनं सीताराम मात्र स्ट्राईकला असेल. एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला यावेळेस पुढे मारण्याचा फटका लॉंगो पण लॉंगोच्या मध्ये घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षक. इथे धावबाद होण्याची संधी आणि इथे डायरेक्ट हिट झालाय, परंतु इथे काय घडतंय मैदानामध्ये पंतांनी सांगितलं आकाशाकडे बोट उंचावलंय. ओ यू टी आउट, विकेटचं पतन. धावसंख्या मात्र पोहोचले जाते 33 या आकड्यापर्यंत. समीकरण बदललंय. 9 चेंडू करायचे टोटल 18. एक चांगली मॅच
9 चेंडू 18 धावांची गरज. शैलेश जेव्हापर्यंत मॅच मध्ये होता मॅच एका हाती कुठेतरी 40+ इलेव्हन मात्र संघाकडे जाते की काय, परंतु या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या संघाला. पहिल्या चेंडूवरती मात्र किशोरच्या चौकार आला होता, परंतु नंतरचे 2 चेंडू अप्रतिम त्याच्या माध्यमातून तुम्ही या मैदानामध्ये पाहताय. खरं किशोरचं देखील आपण कौतुक करूया, कारण चांगला कमबॅक आपल्या संघाला मात्र या गोलंदाजाने किशोरने करून दिलाय. 2 गोलंदाज कुठेतरी महागडे पडत होते, त्याच्यानंतर तिसरा गोलंदाज मात्र गोलंदाजच्या मार्गावरती आला. त्यांनी त्याचं काम मात्र योग्य पद्धतीने करतोय. करायचे आहेत तब्बल 9 चेंडू 18 धावा. यावेळेस मात्र फटका अप्रतिम फटका आहे. अप्रतिम नाही तर मस्त फटका दिसतोय, सुंदर फटका, नेत्रदीपक फटका. खरं कौतुक करावं लागेल सीताराम याचं, कारण मराठीमध्ये म्हण आहे, पदरात टाकलं जवळ घेतलं, पुढ्यात टाकलं लांब लांब, फक्त आणि फक्त लांब षटकार ठोकलं. आणि या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या टोटल पोहोचते ती 39 वरती. यावेळेस चांगला फटका आहे, मिड विकेटच्या दिशेने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धाव देखील पूर्ण केली जाते, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो की काय. सीताराम मध्ये धावण्यामध्ये कोण रोखू शकत नाही. खरं या वयात देखील एवढं धावणं खरं कौतुकास्पद आहे, कारण लगेच तिसऱ्या धावाची देखील प्रयत्न केला जातोय. धावसंख्या पोहोचल्या गेले 41 वरती. बघा प्रत्येक चेंडू नंतर समीकरण चेंज होत आहे. सात चेंडू करायच्या टोटल 10 धावा. चांगली मॅच मात्र इथे बघायला भेटते. 7 चेंडू 10 धावा. मॅच जाणार